नमस्कार, सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपले स्वागत. आपण पाहतोय की धोम-बलकवडी धरणाचा उजवा कॅनल प्रशासनाने 2 महिन्यानंतर उशिरा सोडलेला आहे आणि या या पाण्याचा उपयोग आता रब्बीतील पिकांना होणार आहे असं दिसतंय आपल्याला. समोरच कॅनलला पाणी 300 क्युसेक्सने सोडलेले दिसतंय. समोर जे कॅनल वाहतोय तो पूर्णतः खंडाळा तालुक्यातून फलटणपर्यंत जात आहे. आपण शेतकरी समोर उभे आहेत. काय धोम-बलकवडी धरणाचा कॅनॉलचा उजवा कॅनॉल जो सोडलाय त्याचा काय फायदा होईल आपल्याला या पाण्याचा? जे गव्हाची वगैरे पिकं आहेत ज्वारी वगैरे तर त्यांना चांगला फायदा होणार आहे. रब्बी पिकांना आता रब्बी पिकं आता चांगली येतील का पण? येतील, पण आता ह्या मागे एक 15-20 दिवसांनी अगोदर सोडायला पाहिजे. 2 महिने उशिरा असे प्रशासनाने पाणी सोडलं त्यामुळे काय पिकांवर परिणाम झाला? परिणाम झालेला आहे, वाळून गेलीत ना लोकांची. बरं, आता पुढील काळातील पिके चांगली येतील का या पाण्यामुळे? गवच येणार तेवढे. आता गहू फक्त येणार असेल. कारण ज्वारीला फटका बसला, ज्वारीला फटका बसला ना. सोमेश्वर रिपोर्टर संतोष मस्के, भोर, पुणे.